आज आम्ही शूट करणार आहोत टायटॅनियम द घोस्ट मूवी. नमस्कार मित्रांनो, हा दर महाराष्ट्राचा लाडका मी श्लोक चिंचकर आणि आज आपण बघत आहोत चुडेल विथ नन. हा हा हा. तर आपल्या आजच्या एपिसोडचं नाव आहे घोस्ट विथ नन. हा हा हा. आजचा एपिसोड डरावना आहे आणि शेअर करा. आता मी सुरुवात करतो. एक शांभवी नावाची पोरगी, एक प्रियांश नावाचा पोरगा, दोघे जण मित्र होते. त्या ट्विस्ट आला. ही मुलगी 5 वर्षाची, ही मुलगी श्रीजा. या दोघांमध्ये तिने भांडणं लावली साडी लावली. आता तुम्ही सगळे सरका. आता मी तुम्हाला सांगतो खरी गोष्ट. झालं काय, इथं मुंबईच्या रेल्वेवरून शांभवी जात होती. ते झालं शांभवी एकटी जात होती. तर प्रियांश गेला तिथं पाठीमागे. तिथं अंधार खूप होता तिथे. प्रियांशने तिला पाठीमागून धक्का मारला. शांभवी डचकली. शांभवी पाठीमागे बघ. शांभवीने पाठीमागे वळून बघितलं. ती अशी शांभवी शिया. मी तर इथं वाचवाय आलो. इथं भूत फिरतात ना. तेव्हा असं बाहेर आहे ना. तू कशासाठी आलाय? येशू एंट्री. पुढे जा. सगळं तिच्या पुढे जाऊन तिला असं मला तिच्या तिला घाम फुट. भूत आलं भूत. आता काय शांभवीचं खरं नाही. पळत तिच्या घरी गेली. घरी गेल्यावर तिच्या घरी बाबा शांभवी नाही. अश्विनी जरा छान तू असं मग टिंग टॉंग कर. काय सांगा घरात मी तुला सांगितलं ना, भूत न असलं काहीही नसतं. नाही अश्विनी आहे तिथे, तुझी आई. या माझ्या बरोबर. आता याच्या पुढचा भाग काय झाला ते मी आता इथे पुढे ट्विस्ट. येशू तुला खेळायचं नसेल तू घरी. आता येशू चर्च मधला येशू त्या चर्च मध्ये गेली शांभवीने तिथे एका माणसाचा खून केला. अशी माफी मागायला लागली. तर आता वळूया चर्चच्या दिशेने. हे बघा हा येशू, यालाच येशू म्हणतात. तिथं एक माणूस आला, त्याच्या पण पाया पडायला. ती मग परत येशूची माफी मागायला लागली. आता काय पुढे? येशूची ती माफी मागायला लागली. बघा येशू लागली. आता ती टेलरवर घरी निघाली. तिच्या घरी चालली. ती येशूचं नाव करत घरी चालली. आणि मग ती स्वतः घरी पोहोचली. तर तिच्या पाठीमागं बसलं. इतकी ती घाबरली. मग नंतर कसा येशू, त्या माणसाचा आत्मा त्याच्यामध्ये घुसला. ती घरी पोहोचली. ती आणि तिच्या पाठीमागं तो जास्त मम्मीने बोलवली. तू असा तिच्या अंगावर हात ठेवला. घरी कोणच नाही. तिच्या अंगावर निघाली. घरातून गेली. विठ्ठलाला म्हणाली, विठ्ठला माझ्या पाठीमागं भूत लागले. मी एका माणसाचा खून केलाय. प्लीज वाचव. प्लीज असं हे कर. विठ्ठलाने आशीर्वाद दिला. तथा बोल पुरी. तुला काय पाहिजे? त्याला मला फक्त माझ्या गुन्ह्याचा पश्चाताप झालाय. मला माफ कर देवा, मला माफ कर. तथास्तु आहे. प्रथास्तु. ठीक आहे. थँक्यू विठ्ठला. थँक्यू. तरी भरलं. आता ती परत गाडीवर बसून
तो ट्रॅफिक पोलीस हल्ली दरगाह मोदीचं का माणसाने अडवलं रास्ता बंद है तुम्हाला मुझे प्लीज जाके वास्ते मुझे जाने दो दादा मुझे प्लीज जाने तो अल्लाह के बस में जाना है मुझे तो जाना है ठीक है डर बहुत रहते हैं पर याद रखना जल्दी से वापस आना क्योंकि है ना उधर रात में ना स्वयं हे आते हैं जो पोलीसमॅन होता तोच भूत होता आता ती चालली दर्ग्याला आणि असं ही दर्ग्यात चर्च झालं मंदिर झालं आता चालली दर्ग्याला अल्लाह मुझे बचा लो मेरे हाथ से गुनाह हो गया है अल्लाह मुझे बचा लो मेरे हाथ से गुनाह हो गया मैंने एक चर्च में जाते वक्त किसी आदमी का खून कर दिया प्लीज अल्लाह मुझे माफ कर निघाली परत आता बरंच गरम कॉफी कोण पिणार आणि झोपणार डायरेक्ट झालं भेटला साध्या तो साध्या विषयात नव्हता तो त्या माणसाच्या खुनाचा जो आत्मा होता ह्याच्यात तो घुसलेला त्या बोल तुम्हाला मी घरी चालले नको जाऊ इथं अजून भूत आहेत माझ्या घरी जाऊ दे तुम्ही सोडा बरं मला का पण म्हणजे घरी जाणार तुम्ही सोडा बघा तिकडे गेली तर त्यावर खूप वाईट घडलं काय नसतं काका तुम्ही ढोंगी बाबा तुम्ही ढोंगी बाबा तुम्ही साईडला तू आता तिच्या घरी जाऊन झालं तिला थांब ए यार जावा बघ तुम्ही कशा आले घरा जा तुम्ही नंतर चर्च मध्ये ज्या माणसाला मी आता सगळ्यांनी बोलायचं खत्म करणार आहे एका माणसाला देवी सगळीकडे शब्द बोलली ना आता मी तो मारून टाकणार शांभवीला मारून टाकलं आता एपिसोडचा एंड आला शांभवीचा खत्म खेळ ते समोर आले त्यांच्या हातात खंजीर घेतलं तिला कोपऱ्यात आणि मला असे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा नाहीतर तुमच्या पण घरी येईन बोलू का आमच्या भूताला ठीक आहे मग महाराष्ट्र आपला आजचा एपिसोड इथे संपलेला आहे उद्याच्या आपण भागात पाहणार आहोत कसं ह्याचं नाव श्रीजा हे दोघं भूत बनून येशूच्या पाठीमागे लागले तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा गुड बाय